राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर एका महिलेनं बलात्काराचे आरोप केलेत आणि त्यानंतर खरं तर महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळामध्ये मोठी खळबळ उडाली आहे। या महिलेच्या आरोपानंतर तातडीनं धनंजय मुंडे यांनी एक फेसबुक पोस्ट लिहिली आणि या फेसबुक पोस्टमध्ये आपल्याला सर्वांना माहिती आहे त्याप्रमाणे धनंजय मुंडे यांनी गेल्या काही वर्षातला त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातला खुलासा केलाय, ज्यामध्ये त्यांनी एका महिलेचा उल्लेख केलाय, ज्या महिलेशी त्यांचे 2003 सालापासून संबंध होते, त्यांना त्यांच्यापासून मुलं होती आणि आणखी बऱ्याचशा गोष्टी। दरम्यान या खुलाशानंतर पुन्हा एकदा राजकीय वर्तुळामध्ये धनंजय मुंडे यांच्या बाबतीत जोरदार चर्चा सुरू आहे आणि अर्थातच मंत्री धनंजय मुंडे आता या प्रकरणामध्ये अडचणीत सापडलेले असताना राज्यातील मुख्य विरोधी पक्ष असलेल्या भाजपने अत्यंत आक्रमक भूमिका घेतली आहे। मग ते भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील असोत किंवा भाजपचे नेते किरीट सोमय्या। चंद्रकांत पाटील यांनी आज दिलेल्या विधानाप्रमाणे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचं जे राजकारण आहे ते शुद्ध राहिलेलं आहे, त्यांचं राजकारण हे नैतिकतेच्या आधारावर राहिलेलं आहे आणि त्यामुळे शरद पवार यांनी धनंजय मुंडे यांच्याकडून राजीनामा घ्यावा आणि ते घेतीलच अशी आशा व्यक्त केली आहे, असं एक मोठं विधान केलंय। तर दुसरीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सुद्धा चंद्रकांत पाटील यांनी अशाच पद्धतीचा इशारा दिलाय आणि जर धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला नाही तर आपण रस्त्यावर उतरू असं म्हटलंय। त्याचप्रमाणे भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी सुद्धा अत्यंत आक्रमक भूमिका घेत एकतर पहिल्यांदा धनंजय मुंडे यांच्याबाबत ट्विट केलं, एक व्हिडिओ त्यांनी व्हायरल केला, ज्यामध्ये त्यांनी असं म्हटलंय की हे प्रकरण जोपर्यंत स्पष्ट होत नाही तोपर्यंत धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळामध्ये राहण्याचा अधिकार नाहीये। आणि त्याचप्रमाणे कालच किरीट सोमय्या यांनी थेट निवडणूक आयोगाला सुद्धा एक पत्र लिहिलंय आणि अशा पद्धतीची आक्रमक भूमिका एकीकडे भाजपचे नेते घेत असताना दुसरीकडे भाजपचे प्रमुख नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे धनंजय मुंडे यांच्याबाबत इतकी मवाळ भूमिका का घेत आहेत असा प्रश्न आता राजकीय वर्तुळामध्ये उपस्थित होतोय आणि याच बाबत आज आपण बोलणार आहोत। मात्र त्यापूर्वी हा व्हिडिओ जर तुम्ही यूट्यूबवर पाहत असाल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि जर फेसबुकवर पाहत असाल तर आम्हाला लाईक आणि फॉलो करा। तर आपण बोलत होतो विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी धनंजय मुंडे यांच्याबद्दल घेतलेल्या मवाळ भूमिकेबाबत आपण पाहिलं त्याप्रमाणे अगदी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, भाजपचे नेते किरीट सोमय्या, त्याचप्रमाणे भाजपच्या महिला मोर्चानं सुद्धा अत्यंत आक्रमक भूमिका घेत एकीकडे धनंजय मुंडे यांची या प्रकरणी राजीनाम्याची मागणी केलेली असताना दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांचं जे काल विधान आलंय, यांची जी काल प्रतिक्रिया आली आहे ती जाणून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे आणि अत्यंत त्यातही महत्त्वाचा मुद्दा असा की धनंजय मुंडे यांचा राजीनामा हा देवेंद्र फडणवीस यांनी मागितलेला नाहीये, तशा कोणत्याही पद्धतीची मागणी ही फडणवीसांकडून झालेली नाहीये। दरम्यान देवेंद्र फडणवीस काल याबाबत बोलताना धनंजय मुंडेंच्या या प्रकरणी बोलताना नेमकं काय म्हणाले पाहूया। नाशिकमध्ये एका पुस्तक प्रकाशनासाठी आलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी काल धनंजय मुंडे यांच्यावर प्रतिक्रिया दिली आणि यावेळी बोलताना फडणवीस असं म्हणाले की धनंजय मुंडे यांनी कबुली दिली आहे, या सर्व प्रकरणाची चौकशी व्हायला हवी आणि चौकशी झाल्यावरच आम्ही आमची भूमिका स्पष्ट करू। त्याचप्रमाणे नैतिकतेच्या आधारावर त्यांच्या पक्षानं मुंडेंच्या कबुली संदर्भात विचार करायला हवा। यातली कायदेशीर बाब ही अगदी धनंजय मुंडे आणि तक्रारदार तरुणी या दोघांनीही मांडली आहे आणि त्यामुळे पोलिसांनी याबाबतचं सत्य बाहेर आणावं। सत्य बाहेर आल्यानंतर आम्ही आमची मागणी करू असं फडणवीस म्हणालेत। तर आपण पाहिलं की कशा पद्धतीने देवेंद्र फडणवीस यांनी इथे स्पष्ट केलंय की सत्य बाहेर आल्यानंतर आपण आपली मागणी करू। मात्र आता तरी तुर्तास तरी भाजपच्या इतर नेत्यांप्रमाणे देवेंद्र फडणवीस यांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केलेली नाहीये। आता यामध्ये एक मुद्दा येतो, तो सर्वांनाच माहिती आहे की देवेंद्र फडणवीस हे राज्यातील एक अभ्यासू नेते आहेत, मात्र आणखीन काही मुद्दे आहेत आणि ते काय आहेत ते जाणून घेण्यासाठी आज आम्ही काही राजकीय विश्लेषकांची बातचीत केली आणि ते नेमकं काय म्हणतायत पाहूया। याविषयी बोलताना राजकीय विश्लेषक धवल कुलकर्णी असं म्हणतात की धनंजय मुंडे जेव्हा भाजपमध्ये होते तेव्हा धनंजय मुंडे आणि देवेंद्र फडणवीस यांचे संबंध अत्यंत चांगले होते। त्यानंतरच्या काळातही जेव्हा धनंजय मुंडे हे राष्ट्रवादीमध्ये आले आणि ते विरोधी पक्षनेते होते आणि फडणवीस हे मुख्यमंत्री होते तेव्हाही ते संबंध चांगलेच राहिले। एक मुद्दा म्हणजे असा की देवेंद्र फडणवीस हे अभ्यासू नेते आहेत आणि दुसरा मुद्दा धनंजय मुंडे आणि देवेंद्र फडणवीस यांचे हे सौहार्दपूर्ण संबंध की ज्यामुळे फडणवीसांनी आक्रमक भूमिका घेणं टाळलंय। कुठेतरी देवेंद्र फडणवीसांनाही एकीकडे माहिती आहे की या प्रकरणामध्ये पुढे फार काही होणार नाहीये आणि ते फार आक्रमक भूमिका त्यामुळेच घेत नाहीयेत असंही असू शकतं आणि इतर भाजपच्या नेत्यांचं म्हणाल तर विरोधी पक्ष म्हणून त्यांना विरोध करावाच लागणार आहे।
आणि याचसोबत आम्ही राजकीय विश्लेषक सुधीर सूर्यवंशी यांच्याशी सुद्धा बातचीत केली आणि यावेळी बोलताना सुधीर सूर्यवंशी असं म्हणतात की गोपीनाथ मुंडे असताना धनंजय मुंडे आणि देवेंद्र फडणवीस यांनी एकत्रितपणे भाजप युवा मोर्चाचं काम केलंय आणि तेव्हापासूनच त्यांचे संबंध हे चांगले असल्याचं सर्वांनाच माहिती आहे. अगदी आताचा मुद्दा घ्यायचा झाला तर यंदाच्या विधानसभेमध्ये पंकजा मुंडेंच्या परळीतून त्यांचा पराभव झाला आणि तेव्हा फडणवीसांनी धनंजय मुंडे यांना मदत केली असा आरोपही पंकजा मुंडेंनी फडणवीसांवर अप्रत्यक्षपणे केला होता. आता हा झाला आरोपाचा मुद्दा. मात्र पुढे देवेंद्र फडणवीस हे स्वतः क्वालिफाईड लॉयर आहेत आणि धनंजय मुंडेंचं हे प्रकरण जवळपास 20 ते 23 वर्ष जुनं आहे. कायदेशीर बाबींवर हे प्रकरण किती टिकेल याची त्यांनाही शंका आहे आणि कायदेशीर बाबी तपासून मुंडे यांच्या पदाला धोका नाही याची खात्री पटल्यावरच फडणवीसांनी हे विधान केलेलं असू शकतं असाही अंदाज यावेळी सुधीर सूर्यवंशी यांनी व्यक्त केलाय. तर त्यापुढे ते असं म्हणतात की आता मुद्दा चंद्रकांत पाटलांचा तर गुड कॉप आणि बॅड कॉप असा एक प्रकार असतो. म्हणजेच चंद्रकांत पाटलांनी धनंजय मुंडेंवर टीका करायची आणि फडणवीसांनी सावध भूमिका घ्यायची. म्हणजे काहीही झालं तरी संबंध चांगले राहतात. जेव्हा अजित पवारांनी पहाटे देवेंद्र फडणवीसांसोबत शपथ घेतली होती तेव्हाही धनंजय मुंडेंची भूमिका ही अत्यंत महत्त्वाची होती आणि त्यामुळे पुढे मागेही जर तसे काही राजकीय निर्णय झाले तर संबंध चांगले असावेत हा देखील यामागचा हेतू असू शकतो. याकडे सुद्धा यावेळी सुधीर सूर्यवंशी यांनी लक्ष वेधलंय. तर आता आपण पाहिलं की राजकीय विश्लेषकांचं याबाबत नेमकं काय म्हणणं आहे. मात्र आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा इथं नमूद होतो तो म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा जो पहाटेचा शपथविधी झाला होता त्यावेळी धनंजय मुंडे यांची नेमकी काय भूमिका होती त्याचा. आता हा मुद्दा इथे काय येतो पाहूया. 23 नोव्हेंबर 2019ला पहाटे देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांच्या साथीनं मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. या शपथविधीपूर्वी ज्या काही हालचाली घडल्या होत्या त्यामध्ये एक महत्त्वाचं केंद्र होतं ते नरिमन पॉईंटमधला B4 हा बंगला आणि हे धनंजय मुंडे यांचं निवासस्थान होतं. इथे अजित पवार यांनी काही आमदारांना महत्त्वाची चर्चा करण्यासाठी बोलावलं आणि तिथूनच त्यांना राजभवनावर घेऊन गेले आणि त्यावेळी अजित पवारांसोबत गेलेल्या आमदारांचा हा दावा होता. या घटनाक्रमामध्ये धनंजय मुंडे यांचं नाव हे सातत्यानं येत राहिलं. मग शोध सुरू झाला आणि धनंजय मुंडे कुठे आहेत याच्याबाबत चर्चा झाली. प्रसारमाध्यमांमध्ये धनंजय मुंडे नॉट रिचेबल असल्याचं वृत्त त्यावेळी आलं होतं आणि त्याचसोबत त्यांच्यासोबत काही आमदार असल्याच्याही चर्चा मीडियामध्ये सुरू झाल्या. देवेंद्र फडणवीसांनी धनंजय मुंडेंवर होत असलेल्या आरोपांबाबत जी भूमिका आता घेतली आहे किंवा जी सावध भूमिका यामध्ये घेतली आहे या पार्श्वभूमीवर या घटनेला आता पुन्हा एकदा उजाळा मिळालाय आणि याचबाबत सुधीर सूर्यवंशी यांनी याचा उल्लेख करत यापुढेही असं काही जर झालं तर संबंध चांगले असावेत असाही देवेंद्र फडणवीस यांचा हेतू असू शकतो आणि याचकडे सुधीर सूर्यवंशी यांनी सुद्धा लक्ष वेधलंय. तर आता आपण पाहिलं की कशा पद्धतीने एकंदरीतच भाजपचे इतर नेते धनंजय मुंडे यांच्या विरोधात अत्यंत आक्रमक भूमिका घेत असताना दुसरीकडे देवेंद्र फडणवीस हे मवाळ आणि काहीशी सावध भूमिका का घेत आहेत. आता मुख्य मुद्दा आहे धनंजय मुंडे यांच्याबाबत महाविकास आघाडीचं सरकार देखील काय निर्णय घेणार याचा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार याबाबत नेमकी काय भूमिका घेणार याकडेही राज्याचं लक्ष आणि हे प्रकरण नेमकं कोणत्या वळणावर जाणार हेही पाहणं महत्त्वाचं आहे. भाजपची एकंदर यावर भूमिका काय राहते. देवेंद्र फडणवीस आक्रमक होतात का ही सावध भूमिका त्यांची कायम राहणार हेही पाहणं महत्त्वाचं आहे. या संपूर्ण प्रकरणाकडे आपलं लक्ष राहणारच आहे. मात्र पुन्हा एकदा हा जर व्हिडिओ तुम्ही यूट्यूबवर पाहत असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर फेसबुकवर पाहत असाल तर आम्हाला लाईक आणि फॉलो करा. धन्यवाद. आता सर्वात आधी बातम्या मिळवा आमच्या मोबाईल न्यूज ॲप्लिकेशनच्या सहाय्याने. अँड्रॉइड किंवा iOS प्लॅटफॉर्मवर जाऊन HW न्यूजचे ॲप सर्च करा, डाउनलोड करा. आपल्याला हवी ती भाषा निवडा. आजच्या बातम्यांच्या गर्दीतून आपल्या कामाची बातमी मिळवा फक्त HW न्यूजवर.